काँग्रेसच्या तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सोनाली पाटील, तिसंगी पंचायत समितीचे उमेदवार अमर कांबळे आणि असंडोली पंचायत समितीचे उमेदवार छाया देसाई यांच्या प्रचारार्थ गगनबावडा तालुक्यातील निवडे इथं सभा घेण्यात आली। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी देशातील कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप केला। बेरोजगारी, खतांचे वाढते दर, शेतमालाला हमीभाव नाही या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत। भविष्यात 15 ते 20% वीज दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे। गगनबावड्यात साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचं अर्थकारण बदललं असून तालुक्याच्या विकासासाठी अनेक कामं केली असल्याचं त्यांनी सांगितलं। महायुतीनं जिल्ह्यात मला घेरण्याचं काम केलं, मात्र सर्वसामान्य जनता आणि त्यांचा विश्वास माझ्यासोबत कायम असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय। बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील यांनी गगनबावड्यातील सर्वसामान्य माणसाची नाळ आमदार सतेज पाटील यांच्याशी जोडली असल्याचं सांगितलं। त्यांच्यावर विश्वास ठेवून आजच्या सभेला झालेल्या गर्दीचा उच्चांक पाहता तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उमेदवार सोनाली पाटील यांनी यावेळी बोलताना एक शिक्षित उमेदवार मतदारसंघाचा विकास कसा करू शकतो हे आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करून दाखवू अशी ग्वाही दिली। याप्रसंगी भगवान पाटील, मानसिंग पाटील, बंकट थोडगे, उमेदवार अमर कांबळे, छाया देसाई यांनीही मनोगत व्यक्त केली। या सभेला बजरंग पाटील, बी.डी. कोटकर, चंद्रकांत खानविलकर, संजय पडवळ, बाजीराव पाटील, महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, बाळू कांबळे, सुभाष पाटील, संजीव पाटील, रामा जाधव, बयाजी शेळगे, दगडू जाधव, प्रकाश देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी वेतवडे फाटा ते निवडेपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली।